शिगमो सोंपलो कवित्व फाटीं उरलें अशें म्हणटात, पूण गोवा फॉरवर्डान 18 दिसांच्या विधानसभा अधिवेशनाचें सिंहावलोकन केलें. उणे संख्येन आशिल्ल्या आमदारांनी खिंड लढयली. विरोधक ह्या नात्यान लोकशायेंतल्या एकचाराचें दर्शनय घडयलें. गोवा फॉरवर्डाचो सरचिटणीस मोहनदास लोलयेकारान तर एक अकेला 33 पर भारी अशी मुदयेर थीक उतरांनी विजय सरदेसायाक प्रशस्तीपत्रकय दिलें. दीर्घ काळाचें विधानसभा अधिवेशन सोंपलें. विरोधी पक्षांतले बरेच गडी सत्ताधारी गडार गेल्ल्यान फक्त 7 विरोधक उरल्यात. तरीकय वेडात दौडले म्हणत त्या 7 जाणांनी आपआपल्या मतदारसंघाचो गड लढयलो. मोहनदास लोलयेकारान आपल्या आमदाराचें कौतुक केलेंच, तेच बरोबर विधानसभेंतले एकूण प्रक्रियेचें विश्लेशणय केलें. 80च्या दशकाच्या पयलीं जी अधिवेशनां जातालीं ती प्रत्येक अधिवेशने अशीच मोठी जाताली आनीक थंय विरोधी पक्षाक बरी संदी मेळटाली जनतेचे प्रश्न मांडपाक. हालींच्या ह्या सरकारांनी एक असो पायंडो घातलो की 2 दिसां भितर भटावयलें श्राद्ध उखरोवप म्हणटा पळय त्या भशेन ते अशें श्राद्ध केलें, भटा हाडलो श्राद्ध केलें, तशी ते अधिवेशनां घेवपाक लागलात. बऱ्या दिसांनी तांकां सुबुद्धी आयली आनी अधिवेशन एक 18 दिसांचें बरें अधिवेशन घेतलें. आनीक तातूंत एक नजरेक आयलें की विरोधी पक्ष संख्येन कमी आनीक सत्तारूढ पक्ष जो विकती घेवन फाटल्या दारांतल्यान आपल्याली खोगीर भरती करून जे आमदार वाडयलात 33 आमदार घेतलात तांचें पांचवी बहुमत म्हणटा तशें. म्हणजे थंय अशें जावपाक शकतालें की विरोधी पक्षाचें खंयचेच बील किंवा विरोधी पक्षाक उलोवपाकच दिवप ना असोय प्रश्न येवंक शकतालो की तें पांचवी बहुमत ताचे कडेन आशिल्लें. पूण हे 7 जाण सगळेच म्हणजे इंडिया आघाडीचे प्लस बाकीचे जे कोण ना ते अशे 7 जाणांनी हें अधिवेशन गाजयलें. तातूंत आमच्या आमदारान विजय सरदेसायान एक अकेला 33 पर भारी म्हणजे सबंद गोंयचे प्रश्न म्हाका दिसता की अभ्यासपूर्ण आनीक प्रत्येक गजाल म्हणजे गोंयच्या जनतेच्या प्रत्येक दुखऱ्या नसीचेर बोट दवरपाचे प्रश्न ताणें विधानसभेक मांडले आनी विधानसभेक ताची सोडवणूक कशी जातली हें पळयलें. 18 दीस न्ही 20-20 दीस अधिवेशन जावपाक जाय. अशी वर्साक 3 तरी अधिवेशन अशी जावपाक जाय जातूंतल्यान प्रत्येक जनतेचो प्रश्न थंय चर्चेक येतलो. जनतेक कितें त्रास जाता ते हाका कळटले. अशें जावंक शकना की सरकार चुकत ना अशें जावंक शकना. पयलींची जी सरकार चलताली जेन्ना स्वतंत्र जातरीर किंवा भारत स्वतंत्र जातरीर किंवा गोवा स्वतंत्र अशा सरकारान केन्नाय धरलें ना की विरोधी पक्ष हो शत्रू म्हणून. सो जनतेय चुकताले आनी चुकतरीर विरोधी पक्ष जेन्ना चूक दाखयताले ते मोठ्या मनान ते कबूलय करताले आनी ताजेरच खरें म्हणजे लोकशाही चलूंक शकता. अपोजिशन जो विरोधी पक्ष आहा तो प्रबळ उरल्यारच लोकशाही बरी भशेन चलूंक शकता. ना जाल्यार हांकां खरें म्हणजे हें लक्षांत येवपाक जाय की बांगलादेश जावंक शकता. विरोधी पक्षाक जर दमन जावंक शकता, विरोधी पक्षाचें आयकोवप ना, जनतेचें आयकोवप ना अशी एटिट्यूड जर सरकारान धरत तर बांगलादेशाची परिस्थिती जशी आतां आयला तशी येवंक शकता. हें सरकारान लक्षांत धरपाक जाय. तो आमकां जो सनद दिल्लेलो आसा ते क्लास 2 दिल्लेलो आसा तो तेणे प्रश्न मांडलो थंयसर. कारण आमकां क्लास 1 जाय. कारण टिके करून सुद्दां अजून जी सनद सेकंड क्लास दिल्लेली आसा पळय ती दिवन सुद्दां आमकां लोकांक ती दिल्लेली सनद घेवन परत हायकोर्टान वयचें पडटा. म्हणजे ते कांयच उपयोग ना. हे तेणी एसेंब्लीन मांडलेलें आसा. थंयसर मायनींग बेल्ट आसल्या कारणान मायनींग लोकांचे वर्कर्स जे पळय रिट्रेट केल्लेले आसा पळय त्या लोकांचो प्रश्न सुद्दां मांडलेलो आसा. साखळे सारकिल्ल्यान, वाळपय सारकिल्ल्यान, बिचोले, थिवी, म्हापसा अशे मतदारसंघांच्यान जे पळय म्हाका तुमकां सांगपाक एक उमेद दिसता की खरोखरच हे BJPचेच कार्यकर्त्यान आमकां जास्त फोन केले की अशें हे जे BJPन चालू आसा ह्या सरकारान अशे वायट गोश्टी चालू आसा त्यो खंयसर तरी उजागर जावपाक जाय, त्यो खंयसर तरी भायर काडपाक जाय. म्हणून जर सारको जो मनीस आसा भायर काडपी तो विजय सरदेसाय आसा. म्हणून आमी पक्षान ठरयलें, अध्यक्षान ठरयलें की जाता तितके मॅक्झिमम जसो टायम मेळटा तसो जनता दरबार घेवपाचो. खंयसर तरी ह्या सरकारान सगळ्या कार्यकर्त्यांच्या घेवन लोकांचो आवाज दाबलेलो आसा तो आतां असो फुडें उरचो ना. हे जे सगळे करप्शन जाल्लेलें आसा ते भायर काडटलेच. आनी ज्या प्रमाणे तालुका वायज जो जनता दरबार जो आसलो तो आमी जे सांगला त्या प्रमाणे आमी ईच अँड एवरी मतदारसंघान वचोन तो जनता दरबार घालतले, लोकांक आपयतले किंवा लोकांक कन्विन्स करतले की गोवा 365 खातीर डिलन रॉड्रिक्स, जवाहर बर्वे आनी संगीता ओली.